ॲडव्होकेट असीम सरोदेंची सनद 3 महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे। महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांविरोधात केलेलं विधान असीम सरोदे यांना भोवलंय। नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे बघूया सविस्तर। न्यायव्यवस्थेमध्ये काही चुका आणि उणीवा असतील तर त्या मी सांगायच्या नाही, त्या मी बोललो तर तो अपमान झाला। तुम्ही असीम सरोदे साहेबांबद्दल करताय तो गुणवंत सदावर्तेंच्या बाबतीत काय करणार? जो काय निर्णय बार काउन्सिलने घेतलेला आहे तो निर्णय योग्य आहे। फालतू हा शब्द खरोखरच बेकायदेशीर आहे का? फालतू हा शब्द कुठेतरी असंसदीय असं म्हटलेला आहे का? कायदे तज्ञ असीम सरोदेंची सनद 3 महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे। मार्च 2024 मध्ये ठाकरे यांच्या जनता न्यायालयात भगतसिंग कोश्यारी आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांबाबत केलेलं विधान सरोदे यांना भोवलंय। शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या निकालावर बोलताना असीम सरोदेंनी केलेल्या विधानामुळे त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय। न्याय व्यवस्था, राज्यपाल, विधानसभा अध्यक्षांवर वादग्रस्त वक्तव्य केल्याचा असीम सरोदे यांच्यावर आरोप आहे। राजेश दाभोळकरांकडून महाराष्ट्र आणि गोव्याच्या शिस्तपालन समितीकडे सरोदेंची तक्रार करण्यात आली। दाभोळकरांच्या तक्रारीनंतर 3 सदस्यीय समितीकडून असीम सरोदे यांची सनद 3 महिन्यांसाठी रद्द करण्यात आली। सरोदेंना 25,000चा दंड ठोठावण्यात आला। सोबतच पुन्हा घटनात्मक पदावरच्या व्यक्तीबाबत वादग्रस्त वक्तव्य न करण्याची ताकीद देण्यात आली आहे। बार काउन्सिलच्या निर्णयानंतर असीम सरोदे यांनी नाराजी व्यक्त केली। न्याय व्यवस्थेतल्या चुका सांगायच्या नाहीत का असा सवाल देखील सरोदे यांनी उपस्थित केला। तसंच घेतलेला निर्णय अतिशय चुकीचा असल्याचं सरोदेंनी म्हटलंय। राज्यपाल हा फालतू माणूस आहे असं पण त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आहेत, त्यांनी जो निर्णय दिला तो निर्णय कोणाच्या तरी राजकीय दबावाखाली दिला असंही त्याच्यामध्ये म्हटलं होतं। या सर्व विषयामध्ये मी 2024ला ॲडव्होकेट असीम सरोदे यांची सनद रद्द करण्यात यावी अशा संदर्भात एक कंप्लेंट आपण दाखल केली होती। न्यायव्यवस्थेमध्ये काही चुका आणि उणीवा असतील तर त्या मी सांगायच्या नाही, त्या मी बोललो तर तो अपमान झाला। व्याख्या नवीन कोणती करण्याचा प्रयत्न करण्यात येतो आहे हे मला जास्त गंभीर वाटतं। हा जो निर्णय आहे ना, हा मला आवडला नाही, मला वाईट वाटलं आहे। चुकीचं आहे असं करणं। सत्य मलाच माहीत असलेलं आहे ते असं मी म्हणू शकत नाही। त्यांना वेगळं सत्य दिसलं असेल, काही हरकत नाही, त्यांनी निर्णय दिला, पण हा निर्णय मला आज कळला। असीम सरोदे यांची सनद रद्द केल्यानंतर आता राजकीय प्रतिक्रिया देखील उमटू लागल्या। सरोदेंवर कारवाई, मग गुणरत्न सदावर्ते यांच्या संदर्भात तुमचं मत काय असा सवाल वर्षा गायकवाड यांनी केला। तर राज्यपालांसंदर्भात चुकीचं वक्तव्य केलंय, त्यामुळे बार काउन्सिलचा निर्णय योग्य असल्याचं देसाई यांनी म्हटलंय। असीम सरोदे साहेब जे आहेत ते आपण बघतो की सातत्याने मुवमेंटमध्ये राहिलेले आहेत। समाजाच्या बाबतीमध्ये त्यांनी आपली सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका मांडलेली आहे। सातत्याने ते कायदा सुव्यवस्थेबाबत बोलत असतात। महाराष्ट्रामधल्या एकोप्याबद्दल चांगलं राहावं असं त्यांची अपेक्षा असते। मला असं वाटतं की ठीक आहे, तुम्ही असीम सरोदे साहेबांबद्दल करताय तो गुणवंत सदावर्तेंच्या बाबतीत काय करणार? गुणरत्न सदावर्ते साहेबांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? हे सुद्धा महाराष्ट्र शासनाने कधीतरी डिक्लेअर करावं। हा मोहीम राज्यपाल महोदयांच्याबद्दल जे कस्टोडियन स्टेटचे आहेत त्यांच्याबद्दल अशा पद्धतीचं अर्वाच्य शब्द वापरणं आणि तो वापरल्यानंतर सुद्धा माफी मागण्याची संधी देऊन सुद्धा माफी न मागणं म्हणजे हा अति अर्वाच्यपणा झाला। त्यामुळं अशा पद्धतीनं एखाद्या वकिलानं वागणं आणि माननीय महामहिम राज्यपाल महोदयांच्या बाबतीत असं वक्तव्य करणं हे दुर्दैवीच होतं आणि जो काय निर्णय बार काउन्सिलने घेतलेला आहे तो निर्णय योग्य आहे। दरम्यान ज्या शब्दावरून सरोदेंची सनद रद्द करण्यात आली तो शब्द असंविधानिक नाही, मी उच्चारलेला शब्द शिवी सुद्धा नाही, त्यामुळे करण्यात आलेली कारवाई मान्य नसल्याचं सरोदे यांनी म्हटलंय। तुम्हाला लक्षात येईल की फालतू हा शब्द असंविधानिक आहे का? फालतू हा शब्द खरोखरच बेकायदेशीर आहे का? फालतू हा शब्द कुठेतरी असंसदीय असं म्हटलेलं आहे का? शिवी आहे का? ती नाही आहे। फालतू म्हणजे लायकीचा नसलेला, जो लायक नाही असा नालायक, असा त्या फालतूचा अर्थ आहे। मग तेव्हाचे भगतसिंग कोश्यारी जे मी भाषण केलं तेव्हा राज्यपाल नव्हते, त्यांना मी जर फालतू म्हटलं असेल आणि तुझी जर त्यांची बदनामी असेल तर मग अधिकार कोणाला आहे? भगतसिंग कोश्यारी यांनी माझ्यावर अब्रूनुकसानीची केस करायला पाहिजे होती। असीम सरोदेंची सनद रद्द केल्यानंतर राजकीय वातावरण देखील तापल्याचं दिसतंय। तर दुसरीकडे सरोदेंनी देखील या निर्णयावर नाराजी व्यक्त केली।
तसंच या निर्णयाविरोधात बार काउन्सिल इंडियाचा दरवाजा असीम सरोदे ठोठावणार आहेत. त्यामुळे बार काउन्सिल इंडिया या प्रकरणात कोणता निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.